हाय. आज खरं तर डोक्यात काहीच नव्हतं, पण मी महालक्ष्मी सरसला गेले होते. म्हणजे हे खूप मोठं एक्झिबिशन आहे आणि तिथून खरं तर खूप गोष्टी घेतल्यात, तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर कराव्यात. महालक्ष्मी सरस हे गव्हर्नमेंट आयोजित करतं हे एक्झिबिशन आणि महाराष्ट्राबाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणहून लोक येतात, त्यांचे स्टॉल्स असतात, त्यांनी हाताने बनवलेल्या वस्तू इथे विकण्यासाठी असतात आणि मुंबईत असतं हे, पण मुंबईत आम्हाला काही काही वेळेला म्हणजे ऑथेंटिक घोंगड्या असतील किंवा लोखंडाचे तवे असतील किंवा लखनवी असतील, या गोष्टींना ऑथेंटिक गोष्टींकडनं सोर्स आम्हाला अवेलेबल नसतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशी एक्झिबिशन्स ज्या वेळेला सरकार आपलं भरवतं तेव्हा एकतर त्या लघु उद्योगांना सुद्धा पुष्टी मिळते, त्यांना सपोर्ट मिळतो आणि आपल्याला सुद्धा खूप छान छान गोष्टी मिळतात. तर मी काय काय आणलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता सगळ्यात पहिलं दाखवणार आहे तुम्हाला. घुंगडी घेतली आहे मी छान काळ्या रंगाची, म्हणजे खाली अंथरण्यासाठी किंवा ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी या घुंगडीवर झोपलं तर पाठ कमी दुखते. आणि ही अशी खूपच सुंदर अशी घुंगडी आहे जी खरं तर गुराखी लोकांच्याकडे आपण बघतो किंवा गावाला तर सर्रास वापरली जाते, पण मुंबईत अशी नाही वापरत आपण. माझ्याकडे एक व्हाईट कलरची होती, पण मला ही ब्लॅक जास्त आवडली म्हणून ही घेतली आहे. आणि ह्याच स्टॉलवर ह्या अशा सपाता घेतल्या आहेत ज्या घरात घालण्यासाठी उपयोगी होतात आणि हे दोन्ही मिळून मला 1000 रुपयाला मिळाले. म्हणजे घोंगडी आणि ह्या सपाता. आणखी इंटरेस्टिंग गोष्टी मिळाल्यात मला. त्यात ह्या लोखंडाच्या आहेत. हे पॅन आहे, म्हणजे कढईसारखा वापर करू शकतो. हे अप्पे पात्र आणि हे जड आहे, तवा आहे. या तिन्ही गोष्टी कास्ट आयर्नच्या आहेत, म्हणजे ओतीव लोखंडाच्या आहेत. आणि त्यांनी मला सांगितलंय की यांना आधी तेल लावून त्या गरम करायच्या, म्हणजे तवाही तेल लावून गरम करायचा, पॅनही, अप्पे पात्रही, आणि ते तसंच तेल लावलेलं 10 दिवस ठेवून द्यायचं आणि 10 दिवसांनी धुवून वापरायला काढायचं. आणि मग त्याला काहीही होत नाही आणि ते नॉनस्टिक सारखं काम करतं. म्हणजे त्याच्यावर आपण घावन घातले किंवा पातळ डोसे जरी घातले तरी ते चिकटत नाहीत. फक्त धुतल्यानंतर ते पुसून ठेवायचं. जेव्हा मी वापरेन तेव्हा त्याचे वेगळे व्हिडिओज करीनच आणि तुम्हाला दाखवेनच. तर मला हे फार इंटरेस्टिंग. लक्ष्मी सरसमध्ये सगळ्यात जास्त खाण्याचे स्टॉल्स आहेत. म्हणजे ऑथेंटिक मध असेल, हळद घेतली आहे मी ऑर्गॅनिक, त्याच्यानंतर गूळ घेतला आहे किंवा वेगवेगळे मसाले, खूप मसाले घेतलेत. आता ते सगळेच मी नाही इथे दाखवत आहे, पण खूप मसाले आहेत. किंवा शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण आहे जे तुम्ही भाज्यांमध्ये घालू शकता आणि जर आमटीत घातलं तर शेंगा नसताना सुद्धा त्याला शेंगांसारखा सुवास येतो. त्याच्यानंतर काळा मसाला आहे, गोडा मसाला आहे, कसुरी मेथी घेतली आहे मी. असं बरंच घेतलं आहे, पण त्यातलं त्यात मला असं इंटरेस्टिंग वाटलं ते हे सेंद्रिय गूळ घेतला आहे. आणि त्याच्या अशा वड्या आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जेवल्यानंतर सुद्धा आपल्याला कधी कधी गोड लागतं, गोड खावंसं वाटतं आणि मग आपण सटरफटर काहीतरी खातो. त्यापेक्षा हा जर गूळ खाल्ला तर तो तब्येतीला सुद्धा चांगला आहे आणि आता थंडीत जरा उष्णता शरीरात निर्माण होण्यासाठी तर फारच चांगला आहे. त्यामुळे मी ह्याची अख्खी बरणी घेतली आहे जेवणानंतर खायला. आणि आमच्याकडे अवी तर खवय्या आहेच, त्यामुळे असे बरेच पदार्थ घेतलेत. जर मला जमलंच तर मी त्या सगळ्या पदार्थांचा सुद्धा एक व्हिडिओ करेन. पण तूर्तास हा गूळ. देवघरातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे सुवासिक उदबत्त्या आहेत आणि त्या खूपच ऑर्गॅनिक पदार्थांपासून बनवलेल्या आहेत. म्हणजे शेण, गोवऱ्या अशा पद्धतीचाही वापर करून, कापूर अशा पद्धतीचे वापर करूनही सुगंध निर्माण केला गेला आहे. त्याचप्रमाणे तांब्याची भांडी आहे, तांब्याची पूजेची भांडी आहेत. पण मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं ते हे, म्हणजे हे अभंग पंचगव्य कप असं म्हटलंय त्यांनी. आणि हे असे आहेत. ह्याच्यात आतमध्ये हे जे सगळं मसाला तुपाचा भरलेला आहे त्याला फक्त आपण ज्या वेळेला देवासमोर ठेवू तेव्हा ह्या मसाल्याला फक्त पेटवायचं
किंवा तुम्ही कापूर सुद्धा ठेवू शकता. म्हणजे जसं आपण देवघरात धूप लावतो तसे हे कप्स आहेत. आणि हे पंचगव्य म्हणजे गाईच्या सगळ्या प्रोडक्ट्सपासून बनवले आहेत. म्हणजे शेण असेल, गोवऱ्या असतील, मातीचा कप आहे हा आणि त्याच्यात धूप भरलेला आहे. तर ते फक्त त्याला कापूर लावायचा किंवा त्याला नुसतं पेटवलं तरी सुद्धा चालतं आणि त्याचा फारच सुगंध येतो. तर देवघरात हे मला खूप छान वाटलं. बघणार आहे वापरून. कोल्हापूरला मी खूप फिल्म्स केल्या त्यामुळे कोल्हापूरचं आणि माझं जरा जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि त्यातल्या त्यात कोल्हापुरी चपला. त्यामुळे मी जिथे जिथे जाते म्हणजे जर मी कोल्हापुरात गेले तर तिथनं मी 5-6 जोड तर नक्कीच आणते. आणि मी रोज वापरायला कोल्हापुरी चपलाच वापरते 90%. 10% इकडे तिकडे फंक्शन्सच्या वेळेला मी वेगळ्या चपला वापरते. त्यामुळे इथे महालक्ष्मी सरसला तर कोल्हापुरी चपलांचे खूप स्टॉल्स आहेत. त्याच्यात त्यांनी आता पारंपरिक चपलांच्या बरोबर त्याला कलर देऊन वेगळ्या व्हरायटीज आणल्या. त्याही फारच सुंदर दिसतात. आणि एक स्टॉल आहे आता ज्यांच्याकडे मी नेहमीच घेत असते, तर त्यांची ओळखही झाली दरवर्षी भेटून सुद्धा. आणि त्यांच्याकडनं मी यावेळेला अशा कोल्हापुरी चपला घेतल्या. अशा तरी आम्ही दाखवते तुम्हाला कशा दिसतात. कपड्यांमधली इतकी व्हरायटी आहे. म्हणजे ड्रेसेस म्हणू नका, शाली म्हणू नका, दुपट्टे म्हणू नका. दुपट्टे तर लिटरली काही काही ठिकाणी 200-200 रुपयाला आहेत आणि ते फार सुंदर आहेत. त्याच्यानंतर घरात घालायचे लेंगे असतील किंवा रॅपअराउंड्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्नचे, तेही फारच 400-300 या रेंजमध्ये आहेत कॉटनचे. आणि मी असे घेतलेत. घरात घालण्यासाठी. आणि हे मला साधारणतः 500 रुपयाला 2 वगैरे असे मिळाले. आणि छान आहे, कॉटन सुती हलकं घरात घालायला. आणि बाहेर जाण्यासाठी मी जे घेतलंय ते फारच इंटरेस्टिंग आहे. लखनवी प्रेम, त्याचे पॅटर्न्स पण छान आहेत. नंतर हा एक घेतला आहे. आणि हे तीनही मला काहीतरी 5,000च्या अराउंड मिळाले. पण खूपच छान आहे, पॅटर्न वेगळे आहेत, कापडं खूप छान आहे आणि कधी घालते असं झालंय. त्यामुळे खूप खुश आहे मी की खूप खरेदी करायला मिळाली मला. आणि ज्वेलरी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची आहे. बेड्समध्ये आहे, सिल्वर ज्वेलरी मला तेवढी दिसली नाही, पण काय म्हणू लमाणी लोक वापरतात तशीवाली ऑथेंटिक. म्हणजे काही काही 1 पैसा, 10 पैसे, 5 पैसे अशा पैशांचे सुद्धा कानातले आहेत. आणि बांगड्या आहेत. जुडा पिन्स माझ्या खूप मिळाल्या मला. आणि मग हे सुद्धा मी तिथेच घेतलंय. हे मी मगाचपासून असं घालून बसले कारण मी तिथे घेतलं आणि मी तिथेच घातलंय. ते अजून तसंच डोक्यात आहे. त्याला युपिन आहे आणि वरती गुलाब आहे, त्यामुळे ते असं घालायला पण फार सोपं होतं आणि छान दिसतं. तर ज्वेलरी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कानातले आहेत. त्यातले मी अशा पद्धतीचे घेतले. तर फार सुंदर दिसतात हे. दाखवते. आणि इथे एकतर अशी वुलन कार्पेट्स सुद्धा आहेत. होम डेकोरच्या बऱ्याच गोष्टी आहेत. खोटी फुलं जी म्हणतो आपण ती पण आहेत. तोरणं आहेत. काहीतरी हँडवर्क केलेल्या अशा पण काहीतरी आर्टिकल्स आहेत जी तुम्ही होम डेकोरसाठी वापरू शकता.
आणि मला सगळ्यात आवडलं म्हणजे इथे 2-3 आदिवासी लोकांचे स्टॉल्स आहेत. ते पहिल्यांदाच मुंबईत आले, ते पहिल्यांदाच इतक्या लोकांना भेटत आहेत. त्यांनी बांबूपासून बनवलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, लॅम्प शेड्स आहेत किंवा दिवे, म्हणजे अख्खा दिवा आहे, त्याच्यात आपल्याला फक्त बल्ब लावायचा आहे. तसंच ट्रे आहेत, तर ते ट्रे चहासाठी किंवा इव्हन डेकोरसाठी पण आपण वापरू शकतो. डेकोरेटिव्ह वस्तू किंवा छोटी छोटी प्लांट्स ठेवू शकतो, सकलंट्स ठेवू शकतो. आणि अशा पद्धतीची काही घड्याळं आहेत. वॉल क्लॉक आहे हे, त्याच्यावर वारली डिझाईन केलं आहे त्यांनी. आणि हे पण असं बांबूपासून बनवलेलं आहे, छोटूसं आहे पण फार गोड आहे. तर अशा खूप छान छान गोष्टी आहेत मला आवडलेल्या, मी दाखवल्या. अजून खूप आहेत माझ्याकडे, पण त्या सगळ्या डिस्प्ले नाही करता येत. मिळालाच वेळ तर मी वेगळा व्हिडिओ करेन. तर हे सगळं होतं महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनमधून घेतलेलं. हे एक्झिबिशन दरवर्षी मुंबईत भरतं आणि छोटे छोटे उद्योग त्यांना पाठबळ मिळावं, त्यांना पुष्टी मिळावी, त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून गव्हर्नमेंट हे आयोजित करतं. वेगवेगळ्या प्रांतातून लोक इथे येतात आणि मला असं वाटतं की महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उचललेलं हे एक पाऊल आहे. कारण 90% उद्योग हे महिलांनी हातात घेतलेले आहेत आणि त्या ते चालवतात. त्यामुळे मला इथे जाऊन खरंच खूप मजा आली, खूप छान वाटलं, खूप समाधान वाटलं की आपण शॉपिंग करतो, पण शॉपिंग करताना आपला जो पैसा आहे तो कोणाच्या तरी भल्यासाठी उपयोगी येतोय, कोणाला तरी उभं राहण्यासाठी त्याचा उपयोग होतोय, हे समाधान जास्त आहे. तर एवढंच सांगायचं होतं. भेटत राहू असंच मध्ये मध्ये. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी, बी कन्सिस्टंट.